हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी एज्युदिशा. आपण आज इयत्ता 7वी भाग 3 मधील 9वा चॅप्टर समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण पाहणार आहोत आणि त्यामधील सराव संच आज आपण 38 पाहणार आहोत. कारण मागील व्हिडिओमध्ये सराव संच आपण 37 हा सोडवलेला आहे. आज आपण सराव संच 38 पाहणार आहोत. पण त्याआधी यांनी व्यस्त प्रमाणावरती काही चर्चा केलेली आहे. ती आधी चर्चा आपण पाहून घेऊयात. या ठिकाणी काय दिलं आहे की वृक्षारोपण करण्यासाठी 90 खड्डे खणायचे आहेत आणि त्यांनी स्वयंसेवक ते खड्डे खणण्यासाठी जमले आहेत. तर या ठिकाणी त्यांनी किती दिलेत? 15 स्वयंसेवक. त्यांना खड्डे खणायचे आहेत 90. मग आपण या 15ने जर 90ला जर आपण भागलं तर तिथं दिवसांची संख्या आलेली आहे 6 दिवस. तर या उलट जर 15 स्वयंसेवकांच्या ऐवजी जर 10 स्वयंसेवक आहेत आणि त्यांना 90 खड्डे खणायचे आहेत तर त्यावेळी दिवसांची संख्या वाढणार आहे का कमी होणार आहे? तर नक्कीच आता दिवसांची संख्या वाढणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा 15 कामगार असतात तेव्हा त्यांना काम करायला हे दिवस कमी लागतात आणि जेव्हा ते त्या उलट जर कामगार कमी झाले तर त्यांचे दिवस कसे होणार आहेत? वाढणार आहेत. म्हणजेच काय, स्वयंसेवकांची संख्या कमी झाली की लागणारे दिवस काय होतात? वाढतात. या उलट स्वयंसेवकांची संख्या वाढली तर कामाचे दिवस काय होतात? कमी होतात. म्हणजे स्वयंसेवक आणि दिवस यांच्यातील गुणाकार जो आहे तो स्थिर आहे. या संख्या व्यस्त प्रमाणात आहेत. तर आपण सराव संच 38 सोडवायला घेऊयात. त्याआधी आपण सराव संच 37 पाहिला होता. त्यामधील आपण समप्रमाणाचे उदाहरणे सोडवलेली आहेत. तर आता या सराव संच 38 मध्ये आपल्याला पूर्ण व्यस्त प्रमाणाचे उदाहरणे दिले आहेत. त्याआधी आपण समप्रमाणामधील काही उदाहरणे कोणत्या पद्धतीने सोडवली होती ते आपण एकदा पाहून घेऊयात. म्हणजे समप्रमाणामध्ये जर आपल्याला एक पेन घ्यायचा असेल तर आपण काय, त्याची किंमत काय आहे? सपोज एका पेनाची किंमत 5 रुपये आहे. जर आपण 2 पेन जर घेतले तर त्या 2 पेनाची किंमत किती असेल? मग 10 रुपये. म्हणजेच काय, इथे पेनांची संख्या वाढवली तर त्यांची किंमतही काय होणार आहे? वाढणार आहे. परंतु व्यस्त प्रमाणामध्ये तसं नसेल. जर व्यस्त प्रमाणामध्ये सपोज 2 कामगार आहेत, त्या 2 कामगारांना एक काम करायचं असेल तर त्यांना काय लागत आहेत? किती? 10 दिवस लागत आहेत 2 कामगारांना एक काम करण्यासाठी. आणि त्याऐवजी जर आपण ह्या कामगारांमध्ये जर आपण संख्या वाढवली, 2नी संख्या वाढवली, 4 कामगार घेतले तर 4 कामगारांना ते काम करायला किती दिवस लागतील? तर 4 कामगारांना ते काम करायला 5 दिवस लागतील. आलं का लक्षात? आता आपण उदाहरण 1 पाहून घेऊयात. एका शेताची खुरपणी करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? आणि 15 मजुरांना किती दिवस लागतील? म्हणजेच या क्वेश्चनमध्ये काय केले त्यांनी, 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. तर आपण इथे मी आधीच हा क्वेश्चन लिहून घेतलेला आहे, तो पाहून घेऊत. आता मजूर काय दिलेले आहे? तिथं मजुरांची संख्या दिलेली आहे की 5 मजुरांना 12 दिवस लागतील. 5 मजुरांना 12 दिवस लागतील तर 6 मजुरांना किती? मजुरांच्या खाली लिहून घेऊयात आपण, 6 मजुरांना किती? तर व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार हा काय असतो? स्थिर असतो. तर आपण इथे लिहून घेऊयात, व्यस्त प्रमाणात गुणाकार स्थिर असतो. म्हणजे काय, आता 5 गुणिले 12 बरोबर 6चा गुणाकार आपण x सोबत करूयात, म्हणजे या प्रश्नचिन्हासोबत. मग काय येईल आपलं? 5 गुणिले 12 x बरोबर हा गुणाकारातला x हा भागाकारात 6 भागाकारात जातील बरोबर x. 6 1 6, 6 दुनी 12, 5 दुनी 10. म्हणजे x ची किंमत काय निघली आपली? 10. म्हणजे 6 मजुरांना ते काम करण्यासाठी 10 दिवस लागतील. म्हणून 6 मजुरांना काम करण्यासाठी 10 दिवस लागतील.
तर 15 मजुरांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? तर काय आलं आपलं, 6 मजुरांना किती दिवस लागत आहेत? 10 दिवस. समजा 6 मजुरांना ते काम करण्यासाठी किती दिवस आलेत आपले? 10 दिवस. तर 15 मजुरांना किती दिवस? तर आपण इथे आता y घेऊयात. म्हणजेच काय येणार इथं? 6 गुणिले 10 बरोबर 15चा गुणाकार y सोबत. आता y आपण इकडे घेऊयात. आपलं भागाकारात जाईल गुणाकारातलं 15. 6 गुणिले 10 भागिले 15. मग आता ह्यांचं उत्तर काय येईल? 6 60. 15 एक 15, 15 चोक 60. म्हणजेच काय आलं आपलं? y बरोबर 4. म्हणजेच 15 मजुरांना ते काम करण्यासाठी 4 दिवस लागतील. आलं का लक्षात? मग 6 मजुरांना ते काम करण्यासाठी 10 दिवस लागतील आणि 15 मजुरांना तेच काम करण्यासाठी 4 दिवस लागतील. उदाहरण नंबर 2. मोहनरावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले, तर ते पुस्तक 10 दिवसात पूर्ण वाचून होते. तर तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत? आता या ठिकाणी मी थोडीशी माहिती लिहून घेतली आहे. तर मोहनरावांना रोज 40 पाने जर याप्रमाणे वाचलं तर त्यांचं ते पुस्तक 10 दिवसात पूर्ण होतं. आणि जर तेच पुस्तक त्यांना 8 दिवसात वाचायचं असेल तर त्यांना ते किती पाने रोज त्यांना वाचावी लागतील? तर आपण आधी आता व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार हा स्थिर असतो हे आपण पाहिलं आहे. जर आपण इथे लिहून घेऊयात आधी दिवस आणि पाने. पाने किती आहेत? 40 10 दिवसात. तर 8 दिवसांमध्ये किती पाने वाचावी लागतील? तर यांच्यामधील गुणाकार व्यस्त प्रमाणात गुणाकार हा स्थिर असतो. व्यस्त प्रमाणात गुणाकार स्थिर असतो. तर 10 गुणिले 40 बरोबर 8 गुणिले x. मग काय येईल? 10 गुणिले 40 गुणाकारातलं भागाकारात येतील 8 बरोबर x. 8 एक 8, 8 पंचे 40 म्हणजेच x बरोबर 50. म्हणजे त्यांना 8 दिवसात जर त्यांना पुस्तक वाचून पूर्ण करायचं असतील तर त्यांना दररोज 50 पाने वाचावी लागतील. म्हणून मोहन रावांना दररोज 50 पाने वाचावी लागतील. तिसऱ्या नंबरचं आता उदाहरण आपण पाहून घेऊयात. मेरीची सायकल चालवण्याचा वेग ताशी 6 किलोमीटर आहे. ती 12 किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे. तर तिला किती वेळ लागेल? तिच्या सायकलचा वेग ताशी 4 किलोमीटर झाला तर तिला किती वेळ लागेल? आता या उदाहरणामधून तुम्हाला माहिती अशी कळते की जर तिचा वेग वाढला तर तिला अंतर काय होईल? अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ हा कमी लागेल. आणि जर तिचा स्पीड कमी झाला, तिचा वेग कमी झाला तर तिला ते अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ हा जास्त लागेल. तर या ठिकाणी आपण पाहून घेऊयात की वेळ नंतर तिचा वेग आणि त्यांना लागणारं अंतर. तर आपल्याला वेग काय दिला आहे? ती काय करते? 6 किलोमीटर पर आवर्सने जाते, म्हणजे ताशी 6 किलोमीटर. त्यावेळी ती 6 किलोमीटर जेव्हा तिचं ताशी वेग असेल तेव्हा ती अंतर किती पार करते? 12 किलोमीटर. आणि जेव्हा दुसऱ्या गणितामध्ये काय दिलं आहे की तिचा सायकलचा वेग ताशी 4 किलोमीटर जर झाला तर ती तेच 12 किलोमीटरचं अंतर किती वेळात
पार पाडेल. म्हणजे आपल्याला इथलाही वेळ काढायचा आहे आणि इथलाही वेळ काढायचा आहे. मग आपण याचं सूत्र आहे आपल्याला की अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. तर आपल्याला 6 किलोमीटर ताशी 6 किलोमीटर आपल्याला अंतर दिलं आहे इथे 12 किलोमीटर. वेळ काढायचा आहे म्हणून आपण इथे x टाकूयात आणि वेग काय दिला आहे तिचा 6 किलोमीटर की नाही. हे 12 किलोमीटर अंतर दिलं आहे, त्याचा वेग किती आहे 6 किलोमीटर प्रति तास आणि आपल्याला त्यांचा वेळ काढायचा आहे म्हणून आपण या ठिकाणी काय केलं आहे x केला आहे. मग आपण आपल्याला या x ची किंमत काढायची आहे म्हणून x घेतला आपण. आता हे यातला हा गुणाकारातला 6 आहे तो इकडे भागाकारात जाईल म्हणजेच 12 भागिले 6. मग 6 एक 6 आणि 6 दुनी 12 म्हणजेच आपली इथे x ची किंमत काय निघली 2 तास. म्हणजेच वेग जर ताशी 6 किलोमीटर असेल आणि अंतर 12 किलोमीटर जायचं असेल तर त्यावेळी तिला वेळ किती लागेल 2 तास लागतील. वेळ काय राहील तिला 2 तास. नंतरच्या गणितामध्ये काय दिलं आहे अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. आता अंतर काय दिलं आपलं 12 किलोमीटर. आपल्याला इथे पण वेळ काढायचा आपण x घेतलं होतं, आता आपण y घेऊयात. वेग काय दिला आपला 4 किलोमीटर प्रति तास. 4 किलोमीटर प्रति तास. मग आता यांचा आपण y ची किंमत काढायची आपल्याला. मग y बरोबर आता इथलं गुणाकारातलं भागाकारात जाईल म्हणजे 12 भागिले 4. मग आपलं काय आलं 4 एक 4 4 त्रिक 12 म्हणजेच y ची किंमत काय आली आपली 3 तास. मग काय जर अंतर म्हणजे 4 किलोमीटर प्रति तास हा जर वेगाने जर ती 12 किलोमीटर जर अंतर पार पाडत असेल तर तिला लागणारा वेळ काय आहे 3 तास. आलं लक्षात. आता चौथ्या नंबरचं आपण उदाहरण पाहून घेऊ. एका शासकीय गोदामातील धान्य साठा 4000 माणसांना 30 दिवस पुरतो तर तो धान्य साठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल. आता 4000 जेव्हा माणसं होते धान्य साठा 4000 होता तेव्हा माणसांना 30 दिवस पुरलाय. परंतु आता माणसांची संख्या काय झाली आहे वाढली आहे. मग आता दिवस पण काय होतील कमी होतील. तर आपण इथे मांडणी करून घेऊया. धान्य साठा आणि इकडे दिवस. तर किती आहे आपला धान्य साठा 4000 आणि दिवसांची संख्या काय आहे 30 दिवस तो पुरतो. तर जेव्हा आता माणसं आपली किती झाले 6000 झाले तर तो माणसे आपण इथे माणसे लिहू माणसांचा धान्य साठा. मग आता माणसांची संख्या वाढली 6000 झाली आहे तर ते 6000 माणसांना तो धान्य साठा किती दिवस पुरेल. आता हे व्यस्त प्रमाण आहे. व्यस्त प्रमाणातील गुणाकार हा नेहमी स्थिर असतो. तर इथे आपण ठेवून घेऊ व्यस्त प्रमाणात गुणाकार हा स्थिर असतो. मग काय 4000 गुणिले 30 बरोबर 6000 गुणिले x. x ची किंमत काढणार आहेत आपण. मग 4000 गुणिले 30 भागाकारातले 6000 गुणाकारातले 6000 भागाकारात जातील. हे 3 शून्य कटली हे 3 शून्य कटली 6 एक 6 6 पंचे 30 आणि 4 पंचे 20. मग तो 20 दिवस म्हणजे 4000 लोकांना 30 दिवस तो धान्य साठा जाईल. तर 6000 माणसांना धान्य साठा 20 दिवस जाईल. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.